नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ ब्राह्मण सभा कोपरगाव यांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात तहसीलदार कोपरगाव यांना निवेदन देण्यात आलं असून या घटनेचा निषेध करण्यात आला। नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी हे निवेदन स्वीकारलं। निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे अमानुष घटनेमुळे समाजमन हादरलं असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। पीडित बालिकेला तात्काळ न्याय मिळावा आणि आरोपींना कायद्यानुसार कडक शिक्षा व्हावी यासाठी सभेने आग्रही भूमिका घेतली आहे। या प्रकरणाची सखोल व निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत। प्रकरणाचा जलदगती न्यायालयामध्ये निकाल लावून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। याशिवाय राज्यामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा असंही निवेदनामध्ये म्हटलं आहे। नसरापूर येथील घटना अतिशय मनाला सुन्न करणारी आणि निशब्द करणारी अशी घटना घडलेली आहे। लहान चिमुकल्या बालिकेवर जो अत्याचार झालेला आहे त्यासाठी मी प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करते आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या प्रकारचा तपास युद्ध पातळीवर निपक्ष आणि पुराव्यांच्या आधारे पूर्ण करण्यात यावा। आरोपी विरुद्ध पोक्सो व संबंधित गंभीर कलमानुसार सक्षम आरोपपत्र तातडीने न्यायालयात दाखल करण्यात यावे। सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून गुन्हेगारास विनाविलंब देहदंडाची मरेपर्यंतची फाशी ही शिक्षा देण्यात यावी आणि त्या कायद्याचा वचक दिसावा। महाराष्ट्र राज्यामध्ये असल्याचे प्रत्यक्ष अनुभूतीस यावे आणि पीडित कुटुंबाला शक्य तितक्या लवकर न्याय मिळावा ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तसेच 1 मे आपला महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो आणि त्याच दिवशी नेमका ही घटना घडती। आपला पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि या पुरोगामी महाराष्ट्रात जर अशा घटना घडत असतील आणि वारंवार अशा घटना घडतात, ही पहिलीच घटना आहे असं नाहीये। आताच बदलापूरची मध्ये झाली होती, काल परवा विनयभंगाची झाली होती पुणे जिल्ह्यातच जवळपास। या अशा ज्या घटना होतात म्हणजे स्त्रियांनी किंवा मुलींनी समाजात राहावं कसं, जगावं कसं, हे एक मोठी सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि स्त्री दर घटतोय म्हणजे जन्मदर घटतोय असं तुम्ही म्हणताय एकीकडं, आणि जर जन्माला आलेल्या कोवळ्या मुलींची जर अशा प्रकारे जर निघृण हत्या होत असेल किंवा अशा प्रकारचे त्यांच्यावर अत्याचार होत असतील तर या समाजात कशा तऱ्हेने बघावं, बसावं, राहावं आणि कायदा काय करतोय। म्हणून आमची शासनाला विनंती आहे की या नराधमाला, नीचाला ताबडतोबीने शिक्षा मिळावी। कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर न्याय मिळावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा असं आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे। धन्यवाद। येथे 4 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार व हत्येच्या घटनेबाबत ब्राह्मण सभा कोपरगाव यांच्या वतीने जे आज निवेदन प्राप्त झालंय आणि ही जी घडलेली घटना आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि ब्राह्मण सभा कोपरगाव यांनी ज्या निवेदनातील प्रमुख मागण्या ज्या केलेल्या आहेत त्यांच्या ज्या मागण्याचं निवेदन आम्ही तात्काळ माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांना पाठवून शासनाकडे तात्काळ कसं जाईल याची दक्षता घेतली। एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।